विद्यापीठ उपकेंद्रास मंजुरी दिल्याबद्दल पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला। या कार्यक्रमास आमदार गोपीचंद पडळकर, ब्रह्मानंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला। खानापूर व मानदेश हा पट्टा राष्ट्रवादी काँग्रेसला अनुकूल असणारा पट्टा, पण या मतदारसंघात आमदार गोपीचंद पडळकर, ब्रह्मानंद पडळकर या नेत्यांच्या नेतृत्वाखाली खानापूर तालुका भाजपा अध्यक्ष शांत, संयमी, चाणक्य, नीतिकार, करेक्ट काम करण्यात तरबेज असलेले अगस्तीनगरचे लोकनियुक्त सरपंच व खानापूर तालुका भाजपा अध्यक्ष दाजीभाऊ पवार यांनी आपल्या चाणक्य नीतीने या मतदारसंघात भाजपचं कमळ फुलवण्यासाठी भयंकर कष्ट उपसले व विकास कामाचा डोंगरही उभा केला। पण आमच्या मतदारसंघाकडे दादा आपण जादा लक्ष घालावे अशी मागणीही करण्यात आली। यावेळी पालकमंत्र्यांनी शाबासकीची थाप देत सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या घरी भेट देऊन विविध विषयांवर चर्चा करण्यात आली। यामुळे या मतदारसंघातून दाजीभाऊंच्या रूपाने एक घाटमाथ्यावर विकासाला चालना देणारा तालुका अध्यक्ष मिळाला। यामुळे दाजीभाऊंचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। सर्व पदाधिकारी आपल्या सर्वांचं मी आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मनापासून स्वागत करतो। आजचा हा दिवस आपल्या खानापूर वासियांसाठी, घाटमाथ्यासाठी किंवा या 4-5 तालुक्यासाठी सुवर्ण अक्षराने लिहून ठेवावा असा हा आजचा दिवस आहे। आपल्या 2013 सालापासून ज्यावेळीपासून हा ठराव मांडला तेव्हापासून हा विद्यापीठ व्हावं ही आपल्या इथल्या जनतेची मनापासूनची जनभावना होती। त्याचा आज प्रत्यक्ष रूपांतर यात होत आहे। दादा त्या गावाला फार मोठा राजकीय वारसा आहे। इथून पूर्ण महाराष्ट्राचं राजकारण हलत होतं, परंतु राजकीय इच्छेपोटी त्या गाव मागं पडत गेला आणि आपल्या ह्या विद्यापीठ देण्यामुळं त्या गावाला पुन्हा अशी मोठी ऊर्जित अवस्था आलेली आहे। परंतु ह्या गावाला मोठा इतिहास असल्यामुळं तिथून मोठी जन चळवळ उभा राहिली होती आणि माननीय पडळकर साहेबांनी विधान परिषदेला आमदार असताना सुद्धा हा संसदेत प्रश्न मांडला होता आणि आता त्यांनी जतमधून आमदार असताना सुद्धा आपल्या घाटमाथ्यावर किंवा आपल्या मतदारसंघावर त्यांचं विशेष प्रेम आहे। त्यांनी त्यामुळे इथं प्रयत्न करून आपल्या खानापूरला त्यांनी शिवाजी युनिव्हर्सिटीची उपशाखा इथं मंजूर करून आणलेला आहे। तेव्हा साहेबांचं अगदी मनापासून आपण सर्वांनी टाळ्या वाजवून एकदा स्वागत करण्याचं आहे। साहेब तुमची कृपा अशीच आमच्या या तालुक्यावर राहू द्या आणि दादा तुमचंही विषयाचं लक्ष असंच आमच्याकडे असू द्या आणि सर्व या कार्यक्रमासाठी इथं बहुमान संख्येने उपस्थित राहिला म्हणून काही वेळेची मर्यादा राखून आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।